ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, माणसाला काय असतं? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, माया हे 6 विकार आहेत आणि ते माणसाला त्रास देतात. आणि नंतर मग माणूस काय करतो? कीर्तनं, पोथ्या, पुस्तकं, अभ्यास करतो. पण आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहे का माणसाचा हा देह क्षणभंगूर आहे आणि हे आपलं काहीच नाही. आणि मग तुम्ही कुठं स्थिर व्हाल? तर एखाद्याची अंत्ययात्रा असते, मौत असते, तिथं जा. गेल्यानंतर काय करतात? त्याला पाणी देतात आणि मडकं, त्या मडक्यांना पाणी देतात आणि त्याला प्रदक्षिणा मारून आणि ते मडकं फोडतात, त्याचे बारीक बारीक कुटकं ठेवतात. आता एकाला मडक्याला विचारलं, तुझ्यात पाणी गार का राहतं? आता म्हण, ही माझा जो देह जो आहे हा कोणाचा आहे? मातीचा आहे. आणि हा मातीतच विलीन होणार आहे. मग गरम व्हायची गरज काय? तसंच माणसाचं हे शरीर आहे, हे कोणा दिलेलं आहे? भगवंताना. हे क्षणभंगूर आहे. आणि मग काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार याची काही गरज आहे का? आणि मग ते जे मडकं आहे ना, ते मडकं फोडलं जातं. का? ते आलं कुठून? मातीपासून. जाणार आहे कुठं? मातीत. तसं आपला देह जे आहे हा कुठून आला? पृथ्वीचे पंचतत्वातून आला. अग्नी, हवा, वारा, पाणी. आणि हा पंचतत्वात विलीन होणार आहे, याचं भान ठेवा. काय? का तुझी गाडी, बंगला, तुझं जे वैभव, तुझा जो अहंकार आहे हा कुठं राहणार आहे? इथंच. मोठमोठे शक्तिवाले आले गेले आणि तूही जाणार आहे. मग याचा उपदेश करण्याकरता तू स्थिर हो आणि भगवंताचं चिंतन कर. याच्याकरता त्या मडक्याचा आदर्श घ्यायचा आहे. आता एकनाथ महाराजांका एक माणूस गेला, हो म्हणे आमच्या घरात लय भांडणं होतात म्हणे आणि तुमच्या घरात भांडणं होती नाही. आता एकनाथ महाराजांनी मुद्दाम त्याचा हात धरला आणि त्याची हस्तरेषा पाहिली आणि मग सांगितलं, म्हणे कठीण आहे म्हणे, तू ये ना, सोमवारी मरणार आहे म्हणे. काय सोमवारी मरणार आहे? जा मर म्हणे, कशाला भांडायचं? मस्तपैकी घरात गेला, बायकोला गेल्या बायकोला जे लक्ष्मी माते त्याला म्हणे, याला झालं काय? गांजा बिजा तर पेल नाही का म्हणे. मग मग त्यांनी घरात कोणाशीच भांडण केलं नाही. डायरेक्ट मस्तपैकी पंढरपूरला गेला, कीर्तन प्रवचने ऐकले, मस्त स्थिर झाला आणि सोमवार आणला आणि तो मंगळवारी परत एकनाथ महाराजांना गेला. अहो म्हणू तुम्ही खोटं बोलता म्हणं, मी कुठं मेलो म्हणं. अरे हा मान्य आहे गोष्ट म्हणं, पण तू 8 दिवस काय केलं? काही नाही म्हणं, कोणाचे भांडण नाही, तंटा नाही, झगडे नाही, मरणाचे स्मरण करा रे. काय? मग मी जर या जगातून मरणार आहे, मी या जगातून जाणार आहे आणि मग भांडायचं कशा करता? हवाव कशा करायची? माणूस माझा आमका, माझा तमका, माझा मित्र हा, माझा आमका तू. अरे तुझं कोण आहे? आणि ह्या जगात तुझं काय आहे? हा देह जो आलेला आहे हा पंचतत्वात विलीन होणार आहे. तू पुढच्या जन्मात जाणार आहे. म्हणून पुढच्या जन्मात जाण्याकरता काहीतरी चांगलं काम करा, जगा आणि जगू द्या. मी खाईल त्याला देईल, ही भारतीय संस्कृती उभी करा. कुळदैवताचं स्मरण करा. देव माझ्यात आहे, देव आईबापात आहे, देव निसर्गात आहे आणि कुळदैवताचं स्मरण करा. म्हणून प्रत्येकाला जर हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.